केल्याचा मराठा क्रांती मोर्चाचा गंभीर आरोप। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे। जिजाऊ जयंतीसारख्या राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्र्यांनी अद्याप एकही आढावा बैठक न घेतल्याने शासनाची उदासीनता उघड होते, असे मत मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश भैय्या डोंगरे यांनी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे विश्रामगृह आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले। मकरंद आबा पाटीलचा तुम्ही निषेध केला, ते निष्क्रिय मंत्री आहे असं म्हणायचं? 100% मुंबईत बसून आदेश देताय तुम्ही, इथं येऊन का बैठक घेतली जात नाही? इथल्या प्रशासनाबरोबर बैठक घेतली पाहिजे होती। इथं तुम्हाला सांगतो, सगळ्या लोकप्रतिनिधी इथल्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना बसून सगळ्या बारीक गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे होतं। या राज्याचे कर्तव्यदक्ष माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आषाढी वारी असून किंवा कार्तिकीला महापूजेच्या 3 दिवस आधी येऊन पाहणी करतात। काय वारकऱ्याला सुखसुविधा कमी आहेत तिथं मिटिंग घेतात आणि हे पालकमंत्री मुंबईत बसून आदेश देतात। त्याच्यामुळे मी त्यांचा निषेध करतो। बुलढाणा जिल्ह्याला 2 पालकमंत्री आहेत, एक संजय सावकारे पण आहेत सहपालकमंत्री, त्यांचाही निषेध करणार आहात का तुम्ही? हे बघा, मी काय सांगतो, असू नाही तर पालकमंत्री असो, दोघांचा मी निषेध करतो। यांनी इथं येऊन बैठक घेणं गरजेचे होते आणि इथल्या प्रशासनाला फिरून स्वतः फिरून टॉयलेटची काय व्यवस्था करणार? महिलांची लाखो महिला येतात तिथं, यांची काय व्यवस्था, राहण्याची सोय काय, हे बघायला पाहिजे होतं। यांनी काहीच बघितलं नाही, इथं काही सुखसुविधा दिसत नाहीत। त्यामुळे मी दोघांचाही निषेध करतो। मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं असं वाटत नाही तुम्हाला? मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती करतो की पालकमंत्री इथं लक्ष देत नाही म्हणून आपण लक्ष देण्यात यावे अशी मी विनंती करतो। सिंदखेड राज्याच्या विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये नेहमी सातत्याने प्रश्न उपस्थित केला जातो। तुमच्या लक्षात आलं गेल्या 7 वर्षापासून तुम्ही गंडन कारभार सुरू कोणत्या प्रकारचं प्रशासनाचं शासनाचं लक्ष नाही, यासाठी मराठा क्रांती मोर्चा वर्षभर किंवा आता पुढील काळामध्ये काय मोठं आंदोलन उभं करणार आहे? 100% करणार आहे। आता आम्ही लवकरच इथं राज्याची बैठक घेऊन हे तर का डेव्हलपमेंट केलं जात नाही याचा जाब विचारणार आहे आणि सरकारच्या विरोधात मोठं आंदोलन उभा करणार आहे। आणि येथील सर्व मंडळीला जिल्ह्यातले मी आवाहन करतो की महाराष्ट्रातून एवढे जिजाऊ भक्त येतात, इथं तुम्हाला सांगतो डेव्हलपमेंटचा खूप प्रश्न आहे। इथं पार्किंग नाही, आलेल्या लोकांना गाड्या वगैरे लावण्यासाठी, आणि इथं टॉयलेट नाहीत महिलांना, युवकांना किंवा सुखसुविधा नाहीत। त्याच्यासाठी आपण आवाज उठवा, आम्ही तुमच्या सोबत आहे। इथं राजकारण म्हणून नाही, एक भक्त म्हणून आमची सेवा करण्याची इथं इच्छा आहे आणि सेवेच्या अनुषंगाने आमच्या कुठंतरी पोटतिडकीने आम्ही तुम्हाला बोलतोय, आम्हाला चित्र स्पष्ट समोर दिसतंय। म्हणून दरवर्षी हे आयोजन समिती म्हणजे मराठा सेवा संघ आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयाचा अभाव जाणवतो। म्हणजे अनेक किलोमीटर अंतरावर पोलीस गाड्या अडवतात आणि परिणामी काय होतं की बऱ्याचशा जिजाऊ भक्तांना मग ते दर्शन न करताच परतावं लागतं। यावर्षी तुम्ही काही पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहात का? नाही, मी नाही घेणार, कारण का पालकमंत्र्याचं काम होतं इथं। या जिल्ह्याचा प्रमुख म्हणून कोण आहे? पालकमंत्री। त्यांनी इथल्या प्रशासनाशी, इथल्या समितीशी, इथल्या चळवळीतल्या तुमच्यासारख्या पत्रकार बांधवांशी बैठक घ्यायला पाहिजे होत्या, उपाययोजना करण्यासाठी सूचना करायला पाहिजे होत्या, त्यांनी केलेच नाहीत। त्यामुळे मी त्यांचा निषेध केलाय। मी इथं राज्याच्या सर्व मराठा क्रांती मोर्चातील समन्वय असतील सर्व संघटनाची घेऊन इथं मी बैठक घेणार आहे आणि ह्याच्यावरती लक्ष केंद्रित करून मी वेळोवेळी ह्याच्यावर आवाज उठवणार आहे। इथे सुविधा व्हायला पाहिजे आणि काय जबाबदार कोण आहे? जिजाऊ विकास आराखडा इथं 100% होणं गरजेचं आहे। इथं शून्य विकास आहे आणि ह्या ऐतिहासिक वस्तूची सगळी जडणघडण जी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती ती नाही। इथं तुम्हाला सांगतो, इथं सगळं तोडफोड झालेले आहे आणि ह्याला जबाबदार या जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी 10 दिवसापूर्वी इथं येऊन इथं बैठक घेणं गरजेचे होते। शासनाच्या सर्व प्रतिनिधीला, लोकप्रतिनिधीला व सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन की इथं 12 जानेवारीला महाराष्ट्रातून लाखो जिजाऊ भक्त येतात, ह्यांची जी सोय करायला पाहिजे होती, यांची सुविधा पाहिजे होत्या, ते कुठेही सुविधा दिसत नाहीत। आणि ह्या पालकमंत्र्याचा मी निषेध करतो आणि हा मराठा असून सुद्धा याला तळमळ नाही। या तळमळीने तुम्हाला सांगतो, या जिल्ह्याच्या इथं येऊन बैठक घेऊन सिंदखेड राज्यात ज्या महाराष्ट्रातून जिजाऊ महिला आणि माझे सर्व जिजाऊ भक्त येतात
त्यांना टॉयलेटची व्यवस्था नाही, इथं आंघोळीची रात्री म्हणजे झोपल्यानंतर सोय नाही, झोपण्याची, सकाळी आंघोळीची कुठलीही सुविधा होत नाही आणि पालकमंत्री मुंबईत बसून फक्त फोनवर आदेश देत असतील तर त्याचा मी निषेध करतो. आणि ह्या ऐतिहासिक वस्तूचं जतन होणं काळाची गरज आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये एक माँसाहेब जिजाऊंचा एक आदर्श आहे आणि माँसाहेब जिजाऊ सिंदखेड राजाचं गेले मी 7 वर्ष झालं इथं येत असतो. इथं माजी मंत्री आमदार तानाजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील जिजाऊ भक्तांना मोफत नाश्त्याचं वाटप आहे आणि मशाल रॅलीला येणारे जे माता माऊली आहेत त्यांच्यासाठी आदल्या दिवशी 11 तारखेला जेवणाची व्यवस्था केलेली आहे. पंढरपूरच्या धर्तीवर या ठिकाणी महापूजा वेळेची मागणी केली होती, काय नेमकी मागणी आहे? पंढरपूरला जसे विठुरायाची आषाढी एकादशीला आणि कार्तिकीला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येतात, तसे या माँसाहेब जिजाऊ 12 जानेवारीचे शासकीय महापूजा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी दरवर्षी इथं येऊन एक प्रथा पाडावी आणि आमच्या जिजाऊ भक्तांची जी विनंती मागणी ती त्यांनी पूर्ण करावी. पालकमंत्र्यांचा तुम्ही आता निषेध व्यक्त केला आहे, अजून कोणाचा निषेध व्यक्त करायला काय पुढची भूमिका असते? कोण जबाबदार ठरतात नेमकं तुम्ही राज्यातले आता मुख्य? हे बघा, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणजे मुख्य असतो. यांनी इथं बैठक घेणं काळाची गरज होती. सिंदखेड राजा इथं येऊन सर्व प्रशासनाला सूचना द्यायला पाहिजे होत्या. प्रत्येक स्पॉटवर जाऊन इथं पार्किंगची ह्याची सुविधा कुठलीही सुविधा होत नाही आणि या सर्व जिजाऊ भक्तांना त्या दिवशी म्हणजे 4-4 5-5 किलोमीटरवरून चालत यावं लागतं आणि इथं पाण्याची सोय नाही. इथं पैसे सांगतात की एवढा निधी दिला तेवढा दिला, निधी जातो कुठं? इथं निधी जातो कुठं? त्याचा विकास आणि डेव्हलपमेंट काय शून्य आहे. अहो, राजे लखुजी राजे वाड्यातील CCTV बंद आहेत आणि पुरातन खातं तुम्हाला सांगतो दर्शनाला आलेल्या लोकांकडून चिठ्ठ्या फाडून वर्गणी म्हणजे त्यांच्याकडून तिकीट घेतलं जातं. हे काय प्रकार आहे? म्हणजे राज्यातील पर्यटन मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांनी तात्काळ इथं लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही केंद्राशी संपर्क करा आणि इथं जे जतन वस्तू केल्या पाहिजेत माँसाहेब जिजाऊंच्या येथील ते तुम्हाला सांगतो तात्काळ सुशोभीकरण विकास होणं काळाची गरज आहे. तुमची काय भूमिका असणार? मी मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्रातील समन्वयकांना इथं सिंदखेड राजा इथे 12 जानेवारी झाल्यानंतर राज्याची बैठक बोलवणार आहे, हाक देणार आहे आणि इथं बैठक घेऊन महाराष्ट्रात मोठं आंदोलन उभा करणार आहे की ऐतिहासिक वस्तूचं जतन होणं काळाची गरज आहे. माँसाहेब जिजाऊ हे आमचे श्रद्धास्थान आहे आणि या श्रद्धेस्थानाचं जर विकास होत नसेल तर मी तुम्हाला सांगतो मोठं आंदोलन उभा करणार आहे. बुलढाणा जिल्ह्याला मा जिजाऊ नगर करावं अशी मागणी आहे, तुमची काय भूमिका? 100% जसं उस्मानाबादचं धाराशिव केलं, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर केलं, तसं राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंचं नाव या बुलढाणा जिल्ह्याला देणं काळाची गरज आहे. सर्व महाराष्ट्रातील जिजाऊ भक्तांची विनंती आणि मागणी पण आहे आणि तत्काळ राज्य सरकारने ही मागणी पूर्ण करावी अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे. बुलढाणा जिल्हा माँसाहेब जिजाऊंचा जिल्हा आहे म्हणून छाती ठोकपणे पुढे येऊन जे काम करायला पाहिजे होतं ते काम केलेलं दिसत नाही. तुम्ही मागच्या वेळी समृद्धी महामार्गावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची मागणी केली होती, ती पूर्ण होताना दिसली नाही. बघा, मी राज्याचे कर्तव्यदक्ष माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना भेटून निवेदन दिलं होतं. त्यांनी तात्काळ आदेश केला होता MD अनिल गायकवाड यांना, MSRDCचे MD, आणि त्यांनी 2 वर्षामध्ये अनिल गायकवाडला मी 2 वेळा भेटलेलो आहे. त्यांनी अजून कुठली मला स्वतः सांगितलं होतं आपण स्वतः जाऊ, त्यांनी खाली पत्र पाठवलं, त्याचं इस्टिमेट आराखडा अजून काहीच केलेलं नाही. जर पुढच्या 12 जानेवारीपर्यंत जर बालशिवबा आणि माँसाहेब जिजाऊंचा जर पुतळा जर उभा नाही राहिला समृद्धी महामार्गाला तर या अनिल गायकवाडच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही, एवढं तुम्हाला मी सांगतो. ज्या पद्धतीनं वेरूळला 10 दिवस महोत्सव होतो त्या पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा झाला पाहिजे अशी जिजाऊ भक्तांची मागणी आहे. अहो 100% 12 दिवस, अहो वर्षभर इथं महोत्सव चालला तर कमी. या माँसाहेब जिजाऊंनी या महाराष्ट्रात एक छत्रपती शिवाजी महाराज सारखा राजा घडवला आणि या महाराष्ट्रावरती माँसाहेब जिजाऊंचे उपकार आहेत. माँसाहेब जिजाऊंमुळं आज या महाराष्ट्राची ओळख आहे आणि इथं वर्षभर महोत्सव चालला पाहिजे. अशा उपाययोजना सरकारने केल्या पाहिजे. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन
प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक राजकीय नेता फक्त त्यांच्या स्वार्थासाठी उपयोग करतात. माझी सर्वच पक्षातील पक्षप्रमुखाला विनंती, तुम्ही इथं या, पहा आणि मग तुम्हाला सांगतो इथं काय विकास होणं काळाची गरज आहे, ह्याच्यावर आवाज उठवणं काळाची गरज आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो लवकरच इथं बैठक घेऊन मोर्चाचं आयोजन तुम्ही करणार. पालकमंत्र्यांनी लोकप्रतिनिधीची निषेध व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्याची काय भूमिका असायला पाहिजे? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पालकमंत्र्यांना सूचना केल्या पाहिजेत व राज्याच्या मुख्यमंत्र्याला पण मी भेटून निवेदन देणार आहे.